अर्जुन आणि चैतन्य टेबलजवळ येतात आणि सगळ्यांना सांगतात की आपण वेळ घालवायचा आणि तो म्हणजे आपण खेळायचा ट्रूथ आणि डेअर. सगळेजणच आश्चर्य होतात. पूर्णाजी, प्रताप आणि रविराज. प्रियाला मात्र खूप आनंद होतो कारण तिचा हा फेवरेट गेम असतो. अस्मिता पण आनंदात असते. पण प्रताप, रविराज आणि पूर्णाजी विचारतात हा खेळायचा कसा. तर ते म्हणतात की संध्याकाळी खेळायचं आहे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला सगळं सांगतो की कसा खेळायचा आहे म्हणून. तर सगळे म्हणतात ठीक आहे आणि सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. इथे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. चैतन्य अर्जुनला म्हणतो तू किती सहजपणे सगळ्यांना कन्व्हिन्स केलं खेळायला. तेव्हा तो अर्जुन म्हणतो की हळू, कोणीतरी ऐकेल. आणि तो चैतन्य तिथून निघून जातो. तेवढ्यातच अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि एकदम बाजूला तन्वी येऊन उभी राहते. अर्जुन एकदम डचकतो तिला बघून. ती म्हणते तुला कसं माहिती की हा गेम मला खूप आवडतो, ट्रूथ आणि डेअरचा, हा माझा फेवरेट गेम आहे. तेव्हा तो म्हणतो मग मला माहिती आहे आणि हा तुझ्यासाठीच खेळतो आहे. आणि ती खूप खुश होते. दुसरीकडे महिपत एकदम विचारात असतो. तो एक टक भरलेला ग्लास बघत असतो. तेवढ्यात साक्षी तिकडे येते आणि म्हणते आई आत्तापर्यंत तुमचे 4-5 ग्लास तर पिऊन झालेले असतात, आज तर तुम्ही पहिल्याच ग्लासाला एवढं बघत बसलेला आहात. महिपत साक्षीला सांगतो की प्रतिमाची वाचा आली आहे, तिने मला बघितलं आहे, त्यामुळे ती आता काय काय करेल, काय बोलेल काय माहिती. तेव्हा साक्षी म्हणते तिची फक्त वाचा आली आहे, तिला काही आठवत नाही आहे. तर महिपत म्हणतो कशावरनं तिला आठवत नाही आहे, ती लपवतसुद्धा असेल, तिला काही आठवतं आहे तर. आणि किल्लेदार पोलिसांना घेऊन येईन, ते स्केच काढतील तिला कोणी जाळलं आहे ह्याचा आणि मी अडकेन. तर ती म्हणते असं काही होणार नाही, आपल्याला फोकस करायचा आहे तो फक्त प्रियावर, कारण ती आपल्यासाठी खतरा आहे. तिच्याकडे आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे ती आपल्याला कधीही त्रास देऊ शकते. ती आपल्याच पैशावर मजा मारते. बंदोबस्त करायचा तर तिचा करावा लागेल, मला खूप राग येतो तिच्यावर. इथे संध्याकाळ होते आणि सगळेजण गेम खेळण्यासाठी एकत्रित होतात. अर्जुन आणि चैतन्य सगळ्यांना गेम समजवतात, ट्रूथ आणि डेअर काय असतं. सगळेजण समजतात. सगळ्यांना खूप आनंद होतो, खूप छान गेम आहे म्हणतात. तेव्हा सगळेजण गेम खेळायला बसतात. तेवढ्यात आपण पहिलं असंच खेळून बघूया की कसं खेळतात आणि सगळ्यांना ते समजेल म्हणून अर्जुन एक ट्रायल करतो आणि त्याच्यावरच राज्य येतं. तेव्हा चैतन्य त्याला सांगतो ट्रूथ का डेअर. तेव्हा अर्जुन ट्रूथ म्हणतो. तेव्हा चैतन्य त्याला विचारतो की तुझं सायली वहिनीवर किती प्रेम आहे आणि तुला काय वाटतं सायली वहिनीबद्दल सांग. तर तो एकदम लाजतो आणि तो शब्दच फुटत नाही. तेव्हा मग ट्रूथपासून डेअरवर येतात आणि त्याला सांगतात सायली वहिनीबरोबर नाच म्हणून चैतन्य सांगतो. तेव्हा तो सायलीला घेतो आणि नाचतो. हे बघून प्रियाला खूपच राग येत असतो. ती तिथंच त्यांचा नाच थांबवते आणि म्हणते चला चला पुरे झालं. तेवढ्यात रविराज तिला म्हणतात अगं काय झालं, तू काय असं करतेस. तेव्हा तन्वी म्हणते हेच असं करत बसेल तर बाकीचे कसे खेळतील गेम, त्यामुळे मी थांबवलं. ते म्हणतात ठीक आहे म्हणून. परत बाटली फिरवली जाते. तेव्हा अस्मितावर राज्य येतं आणि अश्विन तिला विचारतो की तू या महिन्यात कितीचा शॉपिंग केलं आणि तू गणपती बाप्पाच्या वेळेला किती मोदक खाल्लेस. तर ती चिडते. ती म्हणते हा काय प्रश्न आणि 2-2 प्रश्न कसे, एकच प्रश्न विचारायला हवा ना. तेव्हा कल्पना म्हणते अगं सांग कशाला चिडचिड करते. तेव्हा ती म्हणते मी 27,000चं शॉपिंग केलं. तेव्हा सगळेच दचकतात. तेव्हा अर्जुन बाबांना म्हणतो की तुमचे सगळे कार्ड्स तिच्याकडनं काढून घ्या, नाही तर तिच्या शॉपिंग पायी हे घर विकावं लागेल तुम्हाला. आणि सगळेजणच हसतात. तेव्हा अश्विन म्हणतो दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दे, किती मोदक खाल्ले. ते ती म्हणते 3. सगळे म्हणतात त्या म्हणते 5. तर सगळे म्हणतात काय नक्की खरं सांग. तेव्हा ती म्हणते 8 मोदक खाल्लेत म्हणून. तेव्हा सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे बघतात. तेव्हा प्रताप म्हणतो की फक्त 8च मोदक खाल्लेत, तिने तर 18 खायला हवे होते. 8 खाल्ले म्हणजे खूपच कमी खाल्ले. आणि सगळेजण हसतात.